सर्वांना आपल्या जीवन परिवारातर्फे नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आई तुला कसं वाटतंय? हा प्रेमाचा गडू हा वरती लावला जातो। या ठिकाणी कडुलिंब आपल्याला पाहायला मिळते। कडुलिंब, आंब्याची डहाळी, छान अशी गुढी आता बाबा उभी करणार आहेत। पूर्वजांनी सांगितलेलं आहे की कडुलिंबाचं पान का खाल्लं जातं की आपल्या अंतरीचे जे वाईट गुण असतात, म्हणजे जे विकार असतात ते जावे। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज चैत्र शुद्ध पाडवा, आज मराठी वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना या नववर्षाच्या म्हणजे आज गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या आमच्या म्हणजे आपला जीवन परिवारातर्फे लाख लाख हार्दिक शुभेच्छा। जान्हवी सुद्धा इथे बसलेली आहे बघा। जान्हवी, सगळ्यांना शुभेच्छा दे। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। इकडे तर निकिताची आणि बाबांची तयारी तर चालू आहे, पण आई इथे आहे बघा। ही बघा, आईला फारच बरं नाही आहे, आपल्याला माहिती असेल, कारण का हिचं हॉस्पिटल वगैरे चालू आहे। आई तुला कसं वाटतंय? आई बघा, आई सगळ्यांना सांगत असते की मला बरं वाटतं, पण आत्ता पण बोलली आई मला थोडं बरं वाटतंय। बघा आई, आपली माऊली, आज आई तुला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। तयारी करायची आहे ना आपल्याला, दरवर्षी हार वगैरे करतेस ना तू? हां बघा, आईला बरंच नाही आहे, तिचं हॉस्पिटल तर चालू आहे, इकडे तयारी चालू आहे। चला, भार्गवी वगैरे इकडे रांगोळी करते बघा, रांगोळी काढते इथे। आणि निकिताची तयारी बघा, निकिताने ही काय साडी घेतलीस ना? साडी, आंब्याची डहाळी आहे, आंब्याची डहाळी आणि खास करून हे कडुलिंबाचं पान बघा। आजच्या दिवशी कडुलिंबाचं पान सुद्धा खाल्लं जातं गुळासोबत। आणि इकडे भार्गवीची रांगोळी चालू आहे बघा, छान अशी रांगोळी काढते, स्वस्तिक काढलेलं आहे। आणि ही बघा, ही काठी आदल्या दिवशी आणावी लागते, नवीन काठी बांबू आणले। इकडे बत्ताशे वगैरे ठेवलेले आहेत बघा, हे बत्ताशांचा हार गुढीला लावला जातो। श्रीफळ आहे, हार आहे आणि तयारी तर चालू आहे। आई बसले, चला आता गुढी आपली आता उभी राहणार आहे सर्वत्र, म्हणजेच आज महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आज गुढी उभी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। चैत्र शुद्ध पाडवा आज, आणि आज आपल्या मराठी नववर्षाला सुरुवात होते। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या घरी आता चला गुढी उभी करतोय आता। बाबांची आणि निकिताची तयारी चालू आहे, आपल्याला पाहायला मिळतोय बघा। हा प्रेमाचा गडू हा वरती लावला जातो। या ठिकाणी कडुलिंब आपल्याला पाहायला मिळते, कडुलिंब, आंब्याची डहाळी, हा हार आणि साडीचा पीस आणि बत्ताशांची माळ जी आपल्याला इथे पाहायला मिळते बघा। ही बत्ताशांची माळ ही लावली जाते गुढीला आणि छान अशी गुढी आता बाबा उभी करणार आहेत। आपली गुढी आता उभी राहिलेली आहे आणि आता निकिता गुढीची यथासांग पूजा करणार आहे।
छान अशी गुढी आपली उभी राहिलेली आहे. आपण पाहिलं की गुढीची तयारी कशा पद्धतीने होते ती, आणि प्रेमाची गुढी आपली उभी राहिलेली आहे. आणि खास वैशिष्ट्य असतं आज ते म्हणजे कडुलिंबाचं पान. आपल्याला प्रसादामध्ये कडुलिंबाचं पान खाताना सगळेजण पाहायला मिळतील. आजच्या दिवशी हा कडुलिंबाचा पान खाल्ला जातो. आणि आपले याचं एक वैशिष्ट्य आहे, पूर्वजांनी लावून आलेलं आहे. हे सगळं पूर्वजांनी सांगितलेलं आहे की कडुलिंबाचं पान का खाल्लं जातं, की आपल्या अंतरीचे जे वाईट गुण असतात, म्हणजे जे विकार असतात ते जावे, त्यासाठी हा कडुलिंबाचा पान. आणि गोडवा म्हणून आता बाबा इथे प्रसाद करतात बघा. श्रीफळ फोडतायत बघा, या ठिकाणी प्रसाद करतात. साखर आणि हे खोबरं वाटलं जाईल हा प्रसाद. आणि बघा पाणी आता देवाला दिलं जाईल. छान असा हा खोबरं आणि साखरेचा प्रसाद दरवर्षी खायला मजा येत असते. सर्वांनी आता गुढी उभी केलेली असेल. सर्वांच्या घरोघरी आज गुढी उभी राहिलेली आहे. आणि छान नववर्षाचं हे स्वागत. आणि या दिवशी आपले प्रभू, सर्वांचे प्रभू श्रीराम, या जगज्जेता आणि सर्व सृष्टी चालवणारे श्रीराम आजच्या दिवशी हे वनवासातून माऊली सीतेला घेऊन आज आपल्या या अयोध्येमध्ये परत आलेले होते. आणि त्यानिमित्ताने सुद्धा ही गुढी उभी केली जाते. चला तर प्रसाद होते आता आपला. चला प्रसाद तयार झालेला आहे. इकडे बाबांनी प्रसाद तयार केला होता. आणि हे बघा खोबरं आणि पाणी हे देवाला दिलं गेलं. तुळशी मातेला पण ठेवलं गेलं. आपल्याला हा प्रसाद बघायला मिळतोय. साखरेमध्ये हे कालवलं जातं हे बघा. आणि कडुलिंबाचं पान. जान्हवी थोडंसं तोंड कडू करणार आहे, कारण जान्हवीला गेल्या वर्षी पण दिलं होतं, थोडंसं काढलं होतं, पण कडू असतं. पण आपल्या अंतरीचे जे विकार होत असतात ते जावे यासाठी पूर्वजांनी लावलेली ही प्रथा आहे. चला तर आपण आता प्रसाद आता वाटप करणार आहे. निकिता सगळ्यांना प्रसाद वाटप चालू आहे. निकिता आता सर्वांना प्रसाद देते. आपण पण घेऊया प्रसाद. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हे बघा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गुळ आणि हे कडुलिंबाचं पान आजच्या दिवशी खायचं सगळ्यांनी. आईजवळ पण जाऊया आपण. आईला बाबा इथे प्रसाद देत आहेत. इकडे बघा, इकडे आईला बाबा भरवतात बघा प्रसाद. हे बघा आईच्या थोडी पायाला वगैरे पण सूज आहे, कारण आईचं ब्रेनची जी ट्रीटमेंट चालू आहे ती अजून चालू आहे, तिची ट्रीटमेंट. इकडे आता भार्गवी निकिताला देते. आणि इकडे जान्हवी बसले बघा. आणि जान्हवीने तोंड बघा कसं केलेलं आहे, कारण जान्हवीला सुद्धा आज प्रसाद खायचा आहे. भार्गवीने खाल्लाय. चला आई इकडे बसलेली आहे बघा. आईला अजून सुद्धा ट्रीटमेंट चालू आहे तिची. आई गुढीपाडव्या निमित्ताने सगळ्यांना काय सांगशील? हा शुभेच्छा. बघा सगळ्यांना शुभेच्छा आईने दिलेल्या आहेत. छान अशा शुभेच्छा आईने पण दिलेल्या आहेत. जान्हवीने प्रसाद घेतलेला आहे बघा. आणि भार्गवी सांगते गोड आहे. गोड आहे. चला आता जान्हवी आणि भार्गवी प्रसाद वाटपाला जाणार आहेत. इकडे आपल्या विद्यानगरच्या मी गुढी दाखवतो आपल्याला. इकडे सिद्धूची पण गुढी उभी राहिलेली आहे. ही बघा सिद्धूने छान अशी गुढी उभी केलेली आहे. इकडे लहारे सरांची पण गुढी उभी राहिलेली आहे. छान अशी पूजा इथे सुद्धा झालेली आहे बघा आपल्या सिद्धूच्या घरी. सर्वत्र आता घरोघरी या गुढ्या उभ्या राहिल्या असतील. हे आमचं विद्यानगरचं घर जे आपल्याला पाहायला मिळते आज पुन्हा एकदा. छान अशी गुढी उभी राहिलेली आहे. छान यथासांग पूजा झालेली आहे. इकडे भार्गवी आता प्रसाद वाटायला जाणार आहे. निकिता प्रसाद करते. सर्वांना आपल्या जीवन परिवारातर्फे नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला निकिताने पण छान अशा शुभेच्छा सर्वांना दिलेल्या आहेत आपल्या जीवन परिवारातर्फे. भार्गवी सुद्धा काहीतरी बोलते. माझ्याकडून सुद्धा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. भार्गवीने सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि पहिल्यांदा आपल्याला जान्हवीने सुद्धा दिलेल्या आहेत. ती आईजवळ आहे.
आणि सर्वांनी बघितलं की गुढी उभी दर वर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध या पौर्णिमेला पाडव्याच्या दिवशी आज गुढी सर्वत्र महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा ही गुढी उभारली जाते. प्रेमाची ही गुढी असते. आपण बघितलात ही तयारी सुद्धा छान अशी तयारी बघितलात आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आणि हां, अजून सुद्धा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ थोडे लांब होत आहेत कारण का आईची ट्रीटमेंट चालू आहे, आपल्या माऊलीची ट्रीटमेंट चालू आहे. तिला सुद्धा बरं वाटावं आणि तिला सुद्धा शुभेच्छा या गुढीपाडव्याच्या सुद्धा आपण देतोय या माऊलीला आपल्या. आणि छान अशी गुढी आपला जीवन परिवाराची ही उभी राहिलेली आहे. भार्गवी काहीतरी बोलते. भार्गवी काय बोलते? आजीला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा कमेंट मध्ये करा. आजीला सुद्धा कमेंट्स करा. खरंच आजीवरचं प्रेम, कारण का घरामध्ये आई वडील आणि वृद्ध माणसं ही असावी कारण त्यांच्यामुळे हे घर बहरलेलं असतं. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद.